Hello students, I am Jadhav PL from Swami Ramanand Bharati Junior College, Tasgaon. Up to last lecture we have completed theoretical portion of this topic thermodynamics. Then next is the problems or numericals related to this topic. So first of all we have to solve the problems that are related to the Hess law. We know that according to Hess law of constant heat summation, thermochemical equations can be added, subtracted, multiplied or divided, and so that enthalpy change depends on initial state and final state. It does not depends on the path followed. That rule is applied here. आता पहिला जो प्रॉब्लेम आहे हा आहे कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. आता हा हेस लॉ वरचा आहे असं कसं ओळखणार तुम्ही? तर त्यासाठी तुम्हाला डाटा दिलेला असतो आणि जे रिक्वायर्ड इक्वेशन दिले त्या इक्वेशन आपल्याला ह्या डाटामधून मिळवायचं असतं. त्यामुळे इथं आपल्याला काही थर्मोकेमिकल इक्वेशन दिलेले असतात, त्यांच्या त्या रिॲक्शनची एन्थाल्पी दिलेली असते आणि त्यावरून आपल्याला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढायचं असतं, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. म्हणजे त्यासाठी आपल्याला ह्या दोन इक्वेशनचा वापर करून हे थर्मोकेमिकल इक्वेशन मिळवायचे. ह्या दोन स्टेप्स मधून ही आपल्याला तिसरी स्टेप मिळणार आहे आणि त्यावरून आपण ह्या समजायचं काय अल्जेब्रिक याच्यावरती आपण ॲडिशन करू किंवा सबट्रॅक्शन करू किंवा मल्टिप्लिकेशन करू आणि त्यावरून आपण हे इक्वेशन मिळवू. आता बघा इक्वेशन काय, तर टॉईस Fe सॉलिड प्लस 3/2O2G गिव्स Fe2O3 सॉलिड. पहिलं जे आपल्याला गिवन इक्वेशन दिलेलं आहे टॉईस Al सॉलिड plus Fe2O3 solid gives twice Fe solid plus Al2O3 solid, and delta H of this reaction, enthalpy of this reaction is -847.6 kilojoules. दुसरा जे इक्वेशन दिले आपल्याला थर्मोकेमिकल हे आहे twice Al solid plus 3/2O2G gives Al2O3 solid, and standard enthalpy of this reaction is -1670 kilojoules. आता ह्यावरून आपल्याला हे इक्वेशन कसं मिळवता येईल? फार सोपं असतं. फक्त टॅग लक्षात ठेवायचे की मला सुरुवातीला काय पाहिजे, टॉईस Fe पाहिजे. इथं आहे का टॉईस Fe? कुठं आहे? इथं आपल्याला दिसतंय टॉईस Fe आहे. दुसरं काय पाहिजे, 3/2O2. इथं 3/2O2 आहे. आणि आणखी काय पाहिजे मला, तर Fe2O3 पाहिजे जे इथं आहे. आता इथं बघितलं आपण तर हे प्रॉडक्ट साईडला आहे आणि इथं बघितलं तर रिॲक्टंट साईडला आहे. म्हणून आपण काय करू, तर हे इक्वेशन रिव्हर्स करायचं. पहिलं जे रिव्हर्स केलं की काय होईल, हा Fe इकडे प्रॉडक्ट आहे तो रिॲक्टंटला येईल जो इथं आपल्याला पाहिजे, आणि Fe2O3 हा इथं प्रॉडक्ट आहे, रिॲक्टंट आहे तो प्रॉडक्ट साईडला जाईल जो इथं आहे रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये. आणि त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा ठरवायचं असतं की मला काय करायचंय हे इक्वेशन मिळवण्यासाठी. तर पहिल्यांदा मला काय करायचंय, सो ॲज टू गेट रिक्वायर्ड इक्वेशन आय हॅव टू रिव्हर्स इक्वेशन फर्स्ट. पहिलं इक्वेशन मी रिव्हर्स केलं. आता रिव्हर्स केल्यावरती काय येणार आहे पहिलं इक्वेशन, तर ट्वाइस Fe सॉलिड प्लस Al2O3 सॉलिड gives twice Al solid plus Fe2O3 solid. आता हे रिव्हर्स केलं आपण, त्यामुळे जो एन्थाल्पी चेंज आहे हा सुद्धा काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. त्यामुळे डेल्टा H ऑफ दिस रिॲक्शन इज इक्वल टू प्लस 847.6 kilojoules. आता दुसरं काय करायचंय मला, तर हे 3/2O2 आहे, इथं सुद्धा 3/2O2 आहे. त्यामुळे डायरेक्ट मी हे इक्वेशन इथं ऍड करेन. प्लस आता ऍड करणार आहे त्यामुळे मी फक्त काय केलेलं, तर इथं ही दोन इक्वेशन ऍड केली, रिव्हर्स ऑफ फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. ही दोन मी ऍड केली तर काय होईल,
आता इथं टॉईस AL इथं आहे, हे कुठे आहे रिॲक्टंट साईडला आहे, आणि इथं टॉईस AL सॉलिड प्रॉडक्ट साईडला आहे, त्यामुळे हे कॅन्सल होईल. तसं Al2O3 इथं रिॲक्टंट साईडला आहे, इथं प्रॉडक्ट साईडला आहे, हे कॅन्सल झालं. आता शिल्लक काय राहिलं तर टॉईस Fe सॉलिड प्लस 3/2 O2G जास्त लागले दोघच राहिले, आणि प्रॉडक्ट साईडला काय राहिलं Fe2O3 सॉलिड. आता आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन मिळालं, मग त्यासाठी आपण काय केलंय तर पहिलं रिव्हर्स केलं आणि त्यामध्ये दुसरं इक्वेशन ऍड केलं. आता आपण इथे यांची ऍडिशन करणार आहे. हे -1670 आहे आणि हे किती आहे 847.6. हे निगेटिव्ह आहे प्लस आहे, त्यामुळे यांची बेरीज करताना काय करावं लागेल आपल्याला, याच्यातून हे वजा करायचं आणि निगेटिव्ह साईन द्यायचं. सो डेल्टा RH इज इक्वल टू किती आणि येणाऱ्या उत्तराला काय येणार निगेटिव्ह साईन येणार, म्हणजे उत्तर किती आलं आपलं -822.4 किलो जूल्स. म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, फायनल आन्सर काय येणार आपलं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू -822.4 किलो जूल्स. फायनल आन्सरला चौकोन करायचं, युनिट द्यायचं. तर या पद्धतीने हेस लॉवर आधारित जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला 3 मार्काला किंवा 2 मार्काला येऊ शकतात. सेकंड प्रॉब्लेम इज कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेनॉल लिक्विड फ्रॉम गिवन डाटा. जो डाटा दिलेला आहे त्यामध्ये फर्स्ट आहे CH3OH लिक्विड प्लस 3/2 O2G gives CO2G plus twice H2OL and delta H of this combustion reaction is equal to -726 kilojoules per mole. दुसरा इक्वेशन दिलेला आपल्याला कार्बन ग्राफाइट प्लस ऑक्सिजन O2G gives CO2G and delta H of combustion reaction is -393 kilojoules per mole. थर्ड इक्वेशन आहे हाइड्रोजन गॅस प्लस हाफ O2G gives H2OL and delta H standard enthalpy of formation reaction is -286 kilojoules per mole. आता हा आपल्याला डाटा दिलेला आहे, पण इथं आपल्याला इक्वेशन दिलेलं नाही, त्यासाठी सुरुवातीला आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे इथं. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे हा 4 मार्काला विचारला जातो की पहिल्यांदा तुम्हाला इक्वेशन तयार करावं लागतं. कुठलं इक्वेशन करायचं आहे तर फॉर्मेशन ऑफ मिथेनॉल. फॉर्मेशन ऑफ मिथेनॉल जो आहे त्याचं आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे, जे रिक्वायर्ड इक्वेशन लिहायचं पहिल्यांदा. रिक्वायर्ड इक्वेशन फॉर फॉर्मेशन ऑफ मिथेनॉल. आता मिथेनॉल मध्ये काय तर CH3OH लिक्विड. इक्वेशन तयार करणं सोपं असतं, फक्त आपल्याला फॉर्म्युला डोळ्यासमोर पाहिजे आणि त्यांचे एलिमेंट्स ज्या स्टेट्स असतात हे आपल्याला माहित पाहिजे. आता इथं CH3OH मध्ये एक कार्बन आहे. कार्बन कुठल्या स्टेट मध्ये असतो नेहमी सॉलिड. प्लस अजून काय कोण लागणार आहे तर हायड्रोजन लागणार आहे. किती हायड्रोजन लागले टोटल 4 आहे, 3 आणि 1. म्हणजेच हायड्रोजन कुठल्या फॉर्म मध्ये असतो हायड्रोजन गॅस, म्हणून इथं लिहायचं ट्वाइस H2G. प्लस आणखी काय लागते आपल्याला ऑक्सिजन लागतो. आता ऑक्सिजन नेहमी कुठल्या फॉर्म मध्ये असतो O2G गॅसेस फॉर्म मध्ये, आणि हा मोलिक्युलर असतो O2 मोलिक्युल असतो. आपल्याला एकच ऑक्सिजन लागणार आहे म्हणून इथं काय लिहायचं हाफ O2 लिहायचं.
म्हणजे कार्बन सॉलिड प्लस ट्वाइस H2 गॅस प्लस हाफ O2G हे एकत्र आले तर मला काय मिळेल CS3OHL. हे जात आपलं रिक्वायर्ड इक्वेशन. आता हे इक्वेशन मला ह्या तिघांच्या पासून मिळवायचंय. आता ह्या तिघांच्या पासून मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल तर पहिल्यांदा मला कार्बन सॉलिड पाहिजे, ते इथं आहे सेकंड इक्वेशन मध्ये. त्यामुळं एकच लागणार आहे, हे आहे असं घ्यायचं. प्लस ट्वाइस H2 लागणार आहे. इथं H2 आहे पण H2 किती आहे, एक आहे. वरती दिसतंय का कुठं, नाही. H2 ह्याच इक्वेशन मध्ये आणि हा इथे एक आहे. इथं किती लागणार आहेत आपल्याला, 2 लागणार आहेत. म्हणून काय करायचं, ह्या इक्वेशनला मल्टिप्लाइड बाय 2 करायचं. ह्याला 2 ने गुणलं सगळ्याला की आपल्याला ट्वाइस H2 मिळेल. आणि अजून काय मला पाहिजे तर हाफ O2 पाहिजे. आता ऑक्सिजन इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन बघण्याची गरज नाही. आता आणखी काय पाहिजे तर मला प्रॉडक्ट साईडला CS3OH पाहिजे. आता CS3OH आहे पण तो कुठं आहे, रिॲक्टंट साईडला आहे पहिल्या इक्वेशन मध्ये. म्हणजे पहिलं इक्वेशन मला काय करावं लागेल, रिव्हर्स करावं लागेल. म्हणजे पहिलं इक्वेशन रिव्हर्स करायचं, दुसरं आहे असं ठेवायचं आणि तिसऱ्याला काय करायचं, 2 न मल्टिप्लाय करायचं आणि ह्या सगळ्यांची आपण बेरीज करणार. आता बघा, म्हणजे आपण पहिली स्टेप काय असते, यू हॅव टू राईट रिक्वायर्ड इक्वेशन फॉर गिवन. आता गिवन प्रोसेस हे लिहिलं आपण. दुसरी स्टेप काय असते तर आपल्याला काय करावं लागणार आहे. सो ॲज टू गेट रिक्वायर्ड इक्वेशन, काय प्रोसेस करायची आपल्याला. सो ॲज टू गेट रिक्वायर्ड इक्वेशन, फर्स्ट रिव्हर्स इक्वेशन फर्स्ट. सेकंड काय, ऍड इक्वेशन 2. थर्ड काय, मल्टिप्लाय इक्वेशन 3. by 2 and add in above. म्हणजे मला ह्या 3 प्रोसेस करायचे. पहिल्यांदा मी काय करेन, रिव्हर्स इक्वेशन फर्स्ट. आता पहिलं इक्वेशन मी रिव्हर्स केलं तर काय लिहिणार, इकडे येणार CO2G प्लस ट्वाइस H2O. CO2G प्लस ट्वाइस H2OL. आणि इकडे काय येणार, हे ह्या साईडला जाणार, गिव्स CS3OH लिक्विड प्लस 3/2 O2G. आता बघा, मी याला रिव्हर्स केलं तर इथला डेल्टा H सुद्धा काय होणार, रिव्हर्स होणार. म्हणजे मायनसचं काय होईल, प्लस होईल. 726 किलो जूल्स. आता थोडंसं हे वरती गेलं, आपण खाली लिहू. हे पहिलं इक्वेशन आपण रिव्हर्स केलं. CO2G प्लस ट्वाइस H2OL gives CS3OH लिक्विड प्लस 3/2 O2G. आता दुसरं इक्वेशन आपल्याला आहे असंच लिहायचंय, म्हणजेच आहे तसंच मी ठेवलं प्लस. आणि तिसरं जे इक्वेशन आहे त्याला मला काय करायचंय, मल्टिप्लाय इक्वेशन 3/2. आता तिसऱ्याला मला 2 न मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे इथं H2 आहे त्याच्याऐवजी काय येणार, ट्वाइस H2G. इथं 2 × हाफ म्हणजेच काय आलं, हे एक कॅन्सल झालं, म्हणजेच काय येणार इथं O2G. आणि इथं काय येणार, ट्वाइस H2OL. आता 2 आपण याला मल्टिप्लाय केलं त्यामुळं ही जी व्हॅल्यू आहे त्याला सुद्धा आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे 286 आहे गुणिले 2 करायचं, म्हणजे किती येणार, 12 12 16 आणि 17
2 4 आणि 5 म्हणजे ह्याला -572 किलोजूल्स पर मोल. आता आपल्याला ह्या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. बघा काय केलं आपण, फर्स्ट वी रिव्हर्स इक्वेशन फर्स्ट, देन टेक सेकंड इक्वेशन ॲज इट इज अँड मल्टिप्लाय इक्वेशन 3/2 अँड देन ॲड ऑल दीज 3 इक्वेशन्स. ह्या तिघांची आपण बेरीज केली. आता बघा इथं आपल्याला CO2 आहे आणि इथं CO2 आहे, काय झाला, कॅन्सल झाला. त्यानंतर H2O. आता H2O किती आहे, इथं ट्वाइस H2O आहे, इथं पण ट्वाइस H2O आहे, कॅन्सल झाला. आता आपल्याला काय काय शिल्लक राहिले बघूया. काय शिल्लक राहिलं, कार्बन ग्राफाइट म्हणजे सॉलिड प्लस ट्वाइस H2G प्लस आता ऑक्सिजन किती आहेत आपल्याकडे, इथं हा O2 आणि हा O2 म्हणजेच काय आला, ट्वाइस O2 G गिव्स इकडे काय CH3OHL लिक्विड प्लस काय शिल्लक राहील अजून 3/2 O2G. आता हा 3/2 O2G आहे, हा प्लस आहे, इकडे आपण घेतला तर काही मायनस येईल. आता बघा ट्वाइस O2 आणि -3/2 O2 हे किती येणार, तर हे 3/2 म्हणजे दीड आहे आणि हे 2/, म्हणजेच आपण हे काय घेणार, समजा आपल्याला याची वजाबाकी करायची असेल 2 - 3/2 तर काय कराल तुम्ही, हे 4/2 येईल. 4/2 - 3/2 म्हणजेच किती आलं, हे 1/2 आलं. आणि म्हणून इथं काय येणार, कार्बन ग्राफाइट प्लस ट्वाइस H2G प्लस हाफ O2G गिव्स CH3OH लिक्विड. आता इथं आपला कार्बन ग्राफाइट प्लस ट्वाइस H2 प्लस हाफ O2G गिव्स CH3OH लिक्विड. हे इक्वेशन आपल्याला जसं पाहिजे होतं तसं मिळालं. आता आपल्याला काय करायचंय, तर ह्या डेल्टा H काढायचा आहे. आता बघा डेल्टा H काढत असताना अगोदर आपण साईडला करू, तर हे दोन निगेटिव्ह आहेत आणि हा पॉझिटिव्ह आहे. अगोदर निगेटिव्हची बेरीज करू आपण, किती येते बघा, 3 आणि 2 5, 9 7 16 आणि 6 3 9, हे आलं मायनस आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण 726, 15तनं 6 गेले 9 6 15, 6तून 3 गेले 3 आणि 9तून 7 गेले 2, म्हणजे किती उत्तर येणार आहे, -239. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, डेल्टा RH इज इक्वल टू -239 किलोजूल्स. म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन किती आली, -239 किलोजूल्स. हे आपलं फायनल उत्तर आलं. आन्सर लिहायचं, स्टँडर्ड एन्थाल्पी इज इक्वल टू -239 किलोजूल्स. इथं आपण हेस्ट लॉवर आधारित 2 प्रॉब्लेम सोडवून बघितले. अशाच टाईपचे प्रॉब्लेम्स तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये सोडवून दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. प्लस नोट्स मध्ये पण मी तुम्हाला आणखी एक प्रॉब्लेम एक्स्ट्रा सोडवून दिलेला आहे. हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला नोट्स मध्ये लिहून दिलेले आहेत, हे एकदा तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे. आता आपण हा दुसरा प्रकार बघणार आहे. इथं पण आपल्याला हेडिंग तेच आहे की कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. पण इथं आपल्याला इक्वेशन दिलेलं नाही, डाटा दिलेला नाही, तर इथे काय दिलंय, तर एन्थाल्पीज ऑफ द बॉन्ड दिले, बॉन्ड एन्थाल्पीज दिले आणि ह्या बॉन्ड एन्थाल्पीज वरून आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काढायचे. आता बॉन्ड एन्थाल्पीज वरून आपल्याला जेव्हा स्टँडर्ड एन्थाल्पी काढायची असते त्यावेळी आपल्याला जो फॉर्म्युला असतो हा असतो समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ
reactants minus summation of bond enthalpies of the products. आता एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट दिलेला आहे. N2H4 जो मोलेक्यूल आहे हा आपण असा लिहिणार N2H4. म्हणजे N2H4 मध्ये कुठले कुठले बॉन्ड आहेत तर इथं NH बॉन्ड आहे. NH किती आहेत 4 आहेत. आणि नायट्रोजन नायट्रोजन NN हा बॉन्ड किती आहे 1 आहे. त्यानंतर आपण बघितलं तर दुसरा रिॲक्टंट कुठला याचा हायड्रोजन आहे. म्हणजे हायड्रोजन मध्ये काय असणार H बॉन्ड असणार. म्हणजे जेव्हा आपण रिॲक्टंट बघू त्यावेळी रिॲक्टंट मध्ये हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड एन्थॅल्पी असेल प्लस 4 नायट्रोजन हायड्रोजन बॉन्डची एन्थॅल्पी असेल आणि 1 नायट्रोजन नायट्रोजन बॉन्डची एन्थॅल्पी असेल. तर आपण प्रॉडक्ट साइडला गेलो तर प्रॉडक्ट मध्ये कोण आहे NH3 आहे. ट्वाइस NH3. NH3 मध्ये काय तर फक्त NH बॉन्ड्स आहेत. किती आहेत तर एका NH3 मध्ये 3 NH बॉन्ड आहेत. म्हणजे 2 NH3 मध्ये किती असतील 6 NH बॉन्ड असतील. म्हणजे इथं आपल्याला लिहित असताना काय येणार तर समेशन ऑफ H ऑफ रिॲक्टंट दॅट इज इक्वल टू डेल्टा H0 ऑफ कोणाचं येणार पहिल्यांदा नायट्रोजन हायड्रोजन NH बॉन्ड. किती बॉन्ड आहेत 4 आहेत. म्हणून काय केलं आपण 4 इंटू डेल्टा H0 NH बॉन्ड प्लस एक काय नायट्रोजन नायट्रोजन आहे 1 इंटू डेल्टा H0 ऑफ नायट्रोजन नायट्रोजन बॉन्ड प्लस एक काय हायड्रोजन हायड्रोजन मॉलिक्यूल म्हणजेच डेल्टा H0 ऑफ H बॉन्ड. हे झालं रिॲक्टंट साइड. मायनस प्रॉडक्ट मध्ये कोण आहे 6 टाइम्स डेल्टा H0 ऑफ NH बॉन्ड. फक्त NH टाइपचे बॉन्ड्स आहेत आणि किती आहेत ते 6 आहेत. आता जर आपण बघितलं तर इकडे 4 डेल्टा NH बॉन्ड आहेत आणि इकडे किती आहेत 6 आहेत. म्हणजे हे 4 आपण वजा केले तर काय येणार इथं तिकडे 2 शिल्लक राहतील. दॅट इज इक्वल टू हे कॅन्सल होईल इथून काय येणार डेल्टा H0 ऑफ NN बॉन्ड प्लस डेल्टा H0 ऑफ H बॉन्ड मायनस इथं किती शिल्लक राहिले 4 गेल्यामुळं 2च राहिले 2 इंटू डेल्टा H0 ऑफ NH बॉन्ड. आता ह्याच्या हे आपल्याला एकदा मिळालं की पुढचा भाग सोपा असतो. इथं हे प्रॉब्लेम्स फार सोपे असतात कारण आपल्याला इथं कुठेही लॉग टेबल वापरायचं नाही. साधी सोपी बेरीज वजाबाकी एवढंच करायचं असतं आणि त्यामुळे सोपे असतात. आता डेल्टा NN ची किंमत किती आहे नायट्रोजन नायट्रोजन बॉन्डची 159 प्लस हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड त्याची किंमत किती आहे 435 मायनस 2 इंटू NH बॉन्डची किंमत किती आहे इथं डेल्टा H ची 389. आता आपण हे सोडवलं तर पहिल्यांदा हे 2 पॉझिटिव्ह आहेत आणि हा निगेटिव्ह आहे म्हणजे हे किती येणार 9 5 14 5 आणि 4 9 4 आणि 5 हे प्लस 594 आहे मायनस हे किती येणार 92 18 82 16 आणि 17 23 6 आणि 7. आता हे 778 आणि 594 आलं. हे आपण सोडवून बघू 778
आणि 594. म्हणजे किती आलं हे 184 आलं, मायनस 184 किलो जूल्स. म्हणजेच उत्तर किती आलं हे मायनस 184 किलो जूल्स. म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन किती आली मायनस 184 किलो जूल्स. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्हाला बॉन्ड एन्थाल्पीज दिल्या असतील तर त्यावरून आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी काढता येते. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय, स्टँडर्ड बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट summation of standard bond enthalpies of reactant minus summation of enthalpies bond enthalpies of the product. So next problem is enthalpy change for reaction methane gas plus chlorine gas gives methyl chloride gas plus HCl gas. Delta H0 of this reaction is minus 104 kilojoules per mole. आता आपल्याला इथं काय केलं विचारलंय तर कॅल्क्युलेट एन्थाल्पी ऑफ CCl बॉन्ड. इथं एका बॉन्डची एन्थाल्पी विचारलेली आहे आणि तिघांची दिलेली. CH बॉन्ड आहे त्याची एन्थाल्पी आहे 414 किलो जूल्स पर मोल. CL बॉन्डची एन्थाल्पी आहे 243 किलो जूल्स पर मोल आणि HCl बॉन्डची एन्थाल्पी आहे 431 किलो जूल्स पर मोल. आता आपल्याला काय करायचं आहे तर हा प्रॉब्लेम सेम वरच्या सारखा आहे. म्हणजे जर आपल्याला बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट दिले असतील तर त्याच्यावरून आपण रिॲक्शनची एन्थाल्पी काढू शकतो. तशा टाईपचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जेव्हा बॉन्ड एन्थाल्पीज दिलेले असतात आणि आपल्याला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढायची असते तर इथं आपल्याला त्याच्या रिव्हर्स दिलेला आहे की एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन दिले आणि बॉन्ड एन्थाल्पी इथं शोधायचे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे डेल्टा RH0 एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू summation of bond enthalpies of reactant minus summation of bond enthalpies of the products. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन करायचे की डेल्टा RH0 इज इक्वल टू रिॲक्टंट्स कोण आहेत तर मिथेन आहे. मिथेन मध्ये किती 4 CH बॉन्ड आहेत. मग काय येणार 4 इंटू एन्थाल्पीज ऑफ CH बॉन्ड प्लस एक क्लोरीन बॉन्ड आहे 1 इंटू एन्थाल्पी ऑफ Cl बॉन्ड मायनस एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट. आता प्रॉडक्ट मध्ये कोण आहे तर CH3Cl आहे. म्हणजे CH3Cl मध्ये दोन प्रकारचे बॉन्ड आहेत, 3 कार्बन हायड्रोजन आहेत आणि एक CCl बॉन्ड आहे. म्हणजेच काय ना 3 इंटू एन्थाल्पी ऑफ CH बॉन्ड प्लस 1 इंटू डेल्टा H0 ऑफ CCl बॉन्ड प्लस 1 इंटू डेल्टा H0 ऑफ HCl बॉन्ड. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेल्या आहेत. आता इथं लक्षात घेतलं आपण तर इथं 4 इंटू डेल्टा एन्थाल्पीज ऑफ CH बॉन्ड आहे आणि इथं 3 आहे. म्हणजे 4 एन्थाल्पीज आहे. इथून 3 एन्थाल्पी पण वजा केलं तर काय राहणार एकच शिल्लक राहणार. म्हणजेच काय येणार डेल्टा H0 ऑफ CH बॉन्ड एकच राहील प्लस डेल्टा H0 ऑफ Cl बॉन्ड मायनस डेल्टा H0 ऑफ CCl बॉन्ड मायनस एन्थाल्पी ऑफ HCl बॉन्ड. आता आपल्याला हे रिलेशन मिळालं आणि ह्या सगळ्याची किंमत किती दिली आपल्याला मायनस 104 किलो जूल्स. आता आपण इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर
-104 इज इक्वल टू काय ना डेल्टा एन्थाल्पी ऑफ CH बॉन्ड किती आहे 414 प्लस एन्थाल्पी ऑफ ClCl बॉन्ड ची एन्थाल्पी किती आहे 243 मायनस एन्थाल्पी ऑफ CCl बॉन्ड ही आपल्याला काढायची मायनस एन्थाल्पी ऑफ HCl बॉन्ड किती आहे 431. आता आपल्याला CCl बॉन्डची एन्थाल्पी काढायची म्हणून आपण हे या साईडला घेतलं. इथं निगेटिव्ह आहे इकडे घेतलं की पॉझिटिव्ह होईल. डेल्टा H0 ऑफ CCl बॉन्ड इज इक्वल टू हा 104 इकडे निगेटिव्ह आहे इकडे घेतला की पॉझिटिव्ह येईल 104 प्लस 414 प्लस 243 मायनस 431. आता आपण अशा टाईपचे प्रॉब्लेम आले तर सोपे असतात कारण आपल्याला इथं काही लॉग टेबल लागत नाही काही नाही. म्हणजे हे किती आलं 3 आणि 4 7 4 आणि 4 8 आणि 3 11 5 आणि 1 6 4 आणि 1 5 आणि 2 7 761 वजा किती आलं हे 431 म्हणजेच किती येईल हे 0 3 7 ने 4 गेले 3 किती आलं हे प्लस 330 किलो जूल्स. ही व्हॅल्यू कोणाची आली डेल्टा H0 ऑफ CCl बॉन्ड किती आलं प्लस 330 किलो जूल्स. आता बघा इथंही आपल्याला कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पी विचारले. हा तिसरा प्रकार आहे त्यामधला. पहिल्या प्रकारामध्ये तुम्हाला एक रिॲक्शनचं विचारलेले असते आणि 2 रिॲक्शन्स दिलेले असतात त्याच्यावरून आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन तयार करायचं असतं. दुसऱ्यामध्ये आपल्याला बॉन्ड एन्थाल्पीज दिलेले असतात आणि त्यावरून आपण एन्थाल्पी काढतो. आणि आता हा तिसरा प्रकार आहे की ज्यामध्ये तुम्हाला बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट दिलेला आहे. त्या प्रॉडक्ट आणि रिॲक्टंटच्या फॉर्मेशनचं जेव्हा दिलेलं असेल तेव्हा आपला जो फॉर्म्युला आहे हा थोडासा बदलायचा आहे. डेल्टा H0 reaction is equal to summation of enthalpies of formation of product minus summation of enthalpies of formation of the reactants. इथं आपल्याला एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ द रिॲक्टंट याच्यावरून आपल्याला काय काढता येतो स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढायचे. आता त्यासाठी आणखीन एक पॉईंट इथं लक्षात ठेवायचा की या रिॲक्शन ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये असणं जे इन्व्हॉल्व होतात ते रिॲक्टर आणि प्रॉडक्ट त्यांचा एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन दिलेला आहे. पण इथं आपल्याला दिसतं की 3च दिलेत आणि इथं मात्र वरच्या ह्याच्यात 2 रिॲक्टंट आणि 2 प्रॉडक्ट आहेत. चौथा आपल्याला दिलं नाही. का दिलं नाही तर कुठलाही इलेमेंट जो आहे हा त्याच्या इलेमेंटल स्टेटमध्ये असेल नॅचरल स्टेटमध्ये असेल तेव्हा त्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय असते 0 असते. म्हणजे इथं Fe हा सॉलिड स्टेटमध्ये एलिमेंटल फॉर्ममध्ये म्हणून त्याची एन्थाल्पी काय असते 0 असते. समजा O2 आहे ऑक्सिजन गॅस आहे तो O2 जी असेल तर त्याची एन्थाल्पी 0 येणार. हायड्रोजन गॅस आहे त्याची एन्थाल्पी काय येणार 0 येणार. म्हणजे नॅचरल स्टेटमध्ये जेव्हा तो इलेमेंटरी फॉर्ममध्ये असेल तेव्हा त्याची एन्थाल्पी 0 असते. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता आपण इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. डेल्टा RH0 इज इक्वल टू एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट. प्रॉडक्ट कोण आहे तर 2 इंटू डेल्टा H फॉर्मेशन ऑफ Fe प्लस 3 into standard enthalpy of formation of CO2
मायनस रिएक्टंट कोण आहे डेल्टा H0 ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2O3 प्लस 3 into delta H formation of enthalpy of CO. आता इथे आपण याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. दॅट इज इक्वल टू 2 into 0 कारण याची व्हॅल्यू 0 आहे प्लस 3 into CO2 ची व्हॅल्यू किती आहे -393 मायनस Fe2O3 ची व्हॅल्यू किती आहे -824 प्लस 3 into CO ची व्हॅल्यू किती आहे -110 आता बघा दॅट इज इक्वल टू याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं किती येणार 3 त्रिक 9 3 9 27 9 1 9 2 11 म्हणजे किती आलं -1179. आता इथं -824 आहे प्लस 3 into 110 किती आलं -330 म्हणजे इथं काय आलं हे मायनस साइन आलं. आता हे मायनस बाहेर असल्यामुळे मायनस मायनस काय होणार प्लस होणार म्हणजेच काय आलं -1179 प्लस 824 प्लस 330. आता हे आपण सोडवून घेतलं तर याचं उत्तर किती येत आहे इथे आपण करू साईडला -1179 आणि प्लस किती आले 4 3 2 5 8 3 11. आता हे किती आलं -25 दॅट इज इक्वल टू -25 म्हणजे या रिएक्शनचा स्टँडर्ड एन्थॅल्पी किती आलं -25 किलो जूल्स आहे. आता अशाच टाईपचा हा आणखीन एक प्रॉब्लेम आपण इथे घेतोय. कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ मिथेन इफ स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन आर गिवन. इथे आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन दिलेलं आहे. मिथेनची किती आहे -74.8 किलो जूल्स पर मोल. CO2 ची एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन किती आहे -393.5 किलो जूल्स पर मोल. वॉटरचा एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आहे -285 किलो जूल्स पर मोल. आणि त्यावरून आपल्याला कंबशन ऑफ मिथेन या रिएक्शनचे एन्थॅल्पी काढायचे. आता इथे आपल्याला रिएक्शन दिलेली नाही त्यामुळे पहिल्यांदा इक्वेशन तयार करायचं. इक्वेशन फॉर कंबशन ऑफ मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला काय आहे तर CH4 आहे प्लस कंबशन मीन्स बर्निंग इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन O2G. आता एक कार्बन आहे त्यामुळे एक काय होईल CO2 तयार प्लस 4 हायड्रोजन आहेत म्हणून काय होणार ट्वाइस H2O L तयार होणार. म्हणजे टोटल इथं 4 ऑक्सिजन लागले म्हणून याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. हे झाली कंबशन रिएक्शन आणि याचा आपल्याला एन्थॅल्पी स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज काढायचं. आता फॉर्म्युला सेम मगाच्या सारखा वापरायचा. डेल्टा RH0 इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा H0 ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट माइनस समेशन ऑफ डेल्टा फॉर्मेशन
एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टन्स. आता एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट्स मायनस एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट घ्यायचं आपल्याला. दॅट इज इक्वल टू एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट कोण आहे? CO2. म्हणजेच काय येणार? डेल्टा H0 ऑफ CO2 प्लस 2 इंटू डेल्टा H0 फॉर्मेशन ऑफ H2O मायनस रिॲक्टंट कोण आहे? मिथेन आहे. डेल्टा H0 ऑफ CH4 प्लस 2 इंटू डेल्टा H0 फॉर्मेशन ऑफ O2. आता बघा मगाच्यासारखंच काय, तर CO2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. किती आहे? -393.5 प्लस 2 इंटू एन्थाल्पीज ऑफ वॉटर किती आहे? -285 मायनस एन्थाल्पी ऑफ मिथेन, फॉर्मेशन ऑफ मिथेन किती आहे? -74.8 प्लस 2 इंटू एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन किती असते? 0 असते. म्हणजे तुम्ही हे सोडून घेतलं तर हे -393.5 प्लस 2 इंटू -285 ही वजाबाकी करा, सॉरी हा गुणाकार करा, हा निगेटिव्ह येईल, हा निगेटिव्ह येईल. ह्या दोघांची बेरीज करून इथं लिहा. मायनस मायनस हे प्लस येणार आहे, प्लस काय येणार? 74.8. आणि मग फायनल जे उत्तर आहे याचं हे किती येते? आता तुम्ही हे घरी करायचंय आणि याचं उत्तर किती येते ते शोधायचंय. इथं पण व्हॉट इज स्टँडर्ड एन्थाल्पी विचारलेलं आहे. when 6 ग्रॅम O2 reacts with ClF as per twice ClF plus O2G gives Cl2O plus OF2G. आणि ह्या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज किती आहे? 38.55 किलो जूल्स आहे. तर याचा आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी काढायचं आहे. म्हणजे 1 मोल इथं 6 ग्रॅमसाठी एवढं असेल तर 1 मोल ऑक्सिजन किती देईल हे आपल्याला शोधायचं आहे. 6 ग्रॅम ऑक्सिजन करेस्पॉन्ड्स टू 38.55 किलो जूल्स. तर 32 ग्रॅम ऑक्सिजन किती असेल, किती देईल हे आपल्याला शोधायचं. दॅट इज इक्वल टू 38.55 इंटू 32 डिवायडेड बाय 6. हे आपण सोडून घेतलं तर किती येते? 205 किलो जूल्स येतं. म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन इथं वापरला आपण तर याचा डेल्टा H किती येणार आहे? 205 किलो जूल्स येणार. म्हणजेच स्टँडर्ड एन्थाल्पी किती येणार याची? 205 किलो जूल्स.